आईचा जीव मुलामध्येच असतो. आई हा शब्द उच्चारताच डोळ्यासमोर त्याग, माया, प्रेम आणि संघर्ष याचं जिवंत रूप उभं राहतं. आई स्वतः उपाशी राहील, पण आपल्या लेकराच्या ताटातलं घास कधी कमी पडू देणार नाही. स्वतःच्या डोळ्यात अश्रू असले तरी मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ती प्रत्येक संकटाशी दोन हात करते. तिच्या आयुष्यात कितीही वादळं आली तरी ती डगमगत नाही, कारण तिच्या जगण्याचं कारण असतात तिची मुलं. आजची ही कथा अशाच एका आईची आहे, जिच्याकडे संपत्ती नव्हती, मोठं घर नव्हतं, आधार देणारा नवरा नव्हता, पण तिच्याकडे होतं एक मोठं हृदय आणि त्या हृदयात धडधडत होतं फक्त आपल्या 2 लेकरांसाठीचं प्रेम. समुद्र किनाऱ्याजवळची छोटीशी झोपडी. आषाढ महिना सुरू होता. आकाश काळ्या ढगांनी भरून गेलं होतं. पावसाच्या धारांनी जणू पृथ्वीला वेढा घातला होता. वारा इतका जोरात सुटला होता की झोपडीच्या छपरावरची पत्री सतत थरथरत होती. झोपडीत सगळीकडे ओलावा पसरला होता. एका कोपऱ्यातून पावसाचं पाणी टपटपत आत येत होतं. चुलीतलं लाकूड पूर्ण भिजलं होतं. धूरही निघत नव्हता. त्या झोपडीत पारू शांत बसली होती. तिचे डोळे सतत बाहेरच्या पावसाकडे लागले होते. "देवा, आता तरी हा पाऊस थांबव," मी मनात म्हणाली. पण पाऊस ऐकायला तयार नव्हता. उलट त्याचा जोर आणखी वाढत होता. पारूच्या डोळ्यात पाणी आलं. तिला पावसाचा राग नव्हता, पण त्या पावसाने तिच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावून घेतला होता. 2 दिवस, संपूर्ण 2 दिवस तिच्या आणि मुलांच्या पोटात अन्नाचा एकही घास गेला नव्हता. लहान मुलगा तापाने फणफणत होता. त्याच्या अंगावर हात ठेवला की जणू निखारेच पेटले होते. दूध तर दूरच, पाणी देखील तो नीट पिऊ शकत नव्हता. पारूने मिठाच्या पट्ट्या त्याच्या कपाळावर ठेवल्या. कधी त्या सुकायच्या, कधी पुन्हा भिजवून ठेवायच्या. तिच्या डोळ्यात फक्त एकच प्रश्न होता, माझ्या लेकराला काही झालं तर? इतक्यात मोठा मुलगा सुरेश तिच्याजवळ आला. "आई, काय रे बाळा, खूप भूक लागली गं." ते शब्द ऐकताच पारूच्या हृदयावर कुणीतरी घाव घातल्यासारखं झालं. आई म्हणून तिच्याकडे उत्तर नव्हतं. तिने फक्त त्याला जवळ घेतलं. त्याच्या केसावरून हात फिरवला आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, "अरे, पाऊस थांबला की आपण लगेच समुद्रावर जाऊ. खूप मोठे मासे पकडू, मग तुला मस्त माशाचं कालवण करून देते." सुरेशच्या डोळ्यात चमक आली. "खरंच आई?" "हो रे. मग मी 2 वाट्या भात खाणार." पारूने हसत मान हलवली, पण तिच्या डोळ्यातून अश्रू अलगद गालावर ओघळले. तिने पटकन चेहरा दुसरीकडे वळवला, कारण आई रडताना मुलांनी पाहू नये, हे तिला चांगलं माहिती होतं. एकेकाळी हेच घर आनंदाने भरलेलं होतं. तिचा नवरा गणू दिवसभर समुद्रात मासेमारी करायचा. सायंकाळी माशांनी भरलेली टोपली घेऊन घरी यायचा. मुलांना खांद्यावर बसून फिरवायचा. घरात हसण्याचे आवाज घुमायचे. गरिबी होती, पण समाधानी होतं. पण नियतीला ते सुख पाहवलं नाही. एका संध्याकाळी मासेमारी करून परतताना गणूच्या पायाखाली साप आला. क्षणात त्याने दंश केला. गावकरी धावत आले. औषधोपचार करण्याचा प्रयत्न झाला, पण विष शरीरात खूप वेगाने पसरलं. पारू त्याच्या डोक्याजवळ बसून रडत होती. "मला सोडून जाऊ नका." गणूने शेवटचा श्वास घेताना तिचा हात हातात घेतला आणि फक्त एवढंच म्हणाला, "पोरांना सांभाळ." तेच त्याचे शेवटचे शब्द ठरले. त्या दिवसापासून पारूने स्वतःचे अश्रू गिळले. कारण आता ती फक्त बायको नव्हती, ती 2 मुलांची आई होती. आणि आईला रडण्याचा अधिकार कमी असतो, लढण्याची जबाबदारी जास्त असते. पाऊस अजूनही कोसळत होता. वेळ संध्याकाळकडे झुकत होती. अचानक पावसाचा जोर कमी झाला. पारूने झोपडीबाहेर डोकावलं. पाऊस थांबला होता. तिच्या चेहऱ्यावर 2 दिवसांनी आशेचं पहिलं हास्य उमटलं. "सुरेश, चल रे, समुद्रावर जायचंय." हे ऐकता सुरेश आनंदाने उडी मारून उभा राहिला. त्याला वाटलं, आज त्याच्या घरात पुन्हा चूल पेटणार होती. आज 2 दिवसानंतर त्याच्या पोटात अन्न जाणार होतं. आणि त्या आशेने ती आई आपल्या तापाने फणफणणाऱ्या छोट्या लेकराला कडेवर घेऊन एका हातात टोपल्या आणि दुसऱ्या हाताने सुरेशचा हात घट्ट पकडून समुद्राच्या दिशेने निघाली. समुद्र किनाऱ्यावरचा संघर्ष समुद्राकडे जाणारी ती पायवाट पूर्ण चिखलाने भरली होती. प्रत्येक पाऊल टाकताना पारूचा पाय चिखलात रुतत होता. एका हातात मासे गोळा करण्याच्या टोपल्या, कडेवर तापाने अशक्त झालेलं लेकरू आणि दुसऱ्या हाताला सुरेश. तरीही तिच्या पावलांचा वेग कमी होत नव्हता. कारण आज तर समुद्रावर गेली नाही, तर उद्याही तिच्या मुलांच्या पोटात अन्नाचा घास पडणार नव्हता. समुद्र किनाऱ्यावर पोहोचताच थंडगार वाऱ्याने अंग शहारून गेलं. समुद्र अजूनही खवळलेलाच होता. मोठमोठ्या लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. प्रत्येक लाटेसोबत वाळूवर मासे, खेकडे आणि समुद्री जीव वाहून येत होते. पारूने देवाचं नाव घेतलं. "आई भवानी, आज माझ्या लेकरांची लाज राख." ती लगेच कामाला लागली. वाळूत पडलेले रोहू, मृगल, सुरमई आणि इतर मासे ती वेगाने टोपलीत टाकू लागली. सुरेशही आत आईला मदत करू लागला. "आई, हा बघ किती मोठा मासा." "हो रे, पटकन टोपलीत टाक."
थोड्याच वेळात दोघांच्या हाताला चांगलाच वेग आला. मात्र समुद्रकिनारा आज काही वेगळा दिसत होता. पावसामुळे खेकडे आणि साप मोठ्या संख्येने बाहेर आले होते. हिरवे, काळे, पांढरे काही साप एकमेकांवर गुंडाळून पडले होते. त्यांना पाहून कोणाच्याही अंगावर शहारे यावेत, पण सुरेशला त्याची सवय झाली होती. तो लहानपणापासूनच हे दृश्य पाहत मोठा झाला होता. त्याने एक छोटासा दगड उचलला आणि एका खेकड्याकडे फेकला. ते पाहून छोटा भाऊ खळखळून हसू लागला. तो टाळ्या वाजवत दादाला अजून दगड मारायला सांगत होता. पारूने मागे वळून पाहिलं. तिच्या काळजाचा ठोका चुकला. "अरे सुरेश, काय करतोस? दगड मारू नको रे. साप चावला तर? चल तिकडे त्या मोठ्या दगडावर बस. मी काम संपवते." आईचा आवाज ऐकताच सुरेश शांत झाला. त्याने छोट्या भावाला उचललं आणि दगडावर बसला. दोघंही आईकडे बघत होते. आई मात्र एक क्षणी न थांबता काम करत होती. तिला वेळ वाया घालवायचा नव्हता, कारण अंधार पडायला सुरुवात झाली होती. तेवढ्यात एक मोठा साप हळूहळू सरपटत त्या दगडाजवळून गेला. त्यांचं पोट फुगलेलं होतं. बहुतेक त्याने नुकतीच शिकार केली असावी. सुरेशच्या अंगावर काटा आला. त्याला आईचं बोलणं आठवलं. त्याने लगेच छोट्या भावाचे डोळे झाकले. "बघू नकोस," तो हळूच म्हणाला. साप शांतपणे पुढे निघून गेला. सुरेशने सुटकेचा निश्वास टाकला. दूर उभी असलेली पारू हे सगळं पाहत होती. तिच्या मनात आलं, "देवा, माझ्या लेकरांचं रक्षण कर." थोड्याच वेळात दोन्ही टोपल्या भरून गेल्या. आज नशीब तिच्या बाजूने होतं. 2 दिवसाच्या उपासमारीनंतर आज समुद्राने तिला रिकाम्या हाताने परत पाठवलं नव्हतं. पारूच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. ती मुलांना घेऊन गावाकडे निघाली. रस्त्यात प्रत्येक घरासमोर थांबून ती मासे विकू लागली. "ताई, ताजे मासे आहेत. काकू, सुरमई घ्या." लोकांनी थोडे थोडे मासे घेतले. कुणी भाव केला, कुणी जास्त पैसे दिले नाहीत. तरीही पारूच्या चेहऱ्यावर नाराजी होत नव्हती. कारण तिच्यासाठी आज प्रत्येक रुपया म्हणजे मुलाच्या पोटातील घास होता. थोड्याच वेळात सगळी टोपली रिकामी झाली. तिने पैसे घट्ट मुठीत पकडले. मनात हिशेब चालू होता. थोडे तांदूळ, थोडं दूध आणि घरासाठी थोडे मासे ठेवले आहेत. आज माझी मुलं पोटभर जेवतील. हा विचार करता तिच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. झोपडी पोहोचल्यावर पुन्हा अंधाराचं साम्राज्य होतं. वीज नव्हती. तिने मेणबत्ती पेटवली. लुकलुकणाऱ्या त्या छोट्याशा ज्योतीने संपूर्ण झोपडी उजळून निघाली. तिने सुरेशच्या हातात पैसे ठेवले. "बाळा, दुकानातून तांदूळ आणि दूध घेऊन ये. लवकर ये हं." "हो आई." सुरेश धावत निघून गेला. पारूने छोट्या मुलाचे मातीने माखलेले कपडे बदलले. स्वतःची पूर्ण भिजलेली साडी बदलली. ओल्या लाकडातून कसाबसा अग्नी पेटवला. धुराने तिचे डोळे लाल झाले, पण ती थांबली नाही. आज तिच्या हातून पुन्हा चूल पेटली होती. तिने काळजीपूर्वक मासे स्वच्छ केले, मसाला लावला आणि भांड्यात कालवण शिजायला ठेवलं. थोड्याच वेळात संपूर्ण झोपडीत माशाच्या कालवणाचा सुगंध दरवळू लागला. 2 दिवस उपाशी राहिलेल्या त्या घरात आज पहिल्यांदाच आशेचा सुगंध पसरला होता. पारूने आपल्या बाळाला मांडीवर घेतलं. त्याच्या केसावरून हात फिरवत ती सुरेशची वाट पाहू लागली. आईचा शेवटचा त्याग. झोपडीत मेणबत्तीचा मंद प्रकाश लुकलुकत होता. बाहेर पुन्हा रिमझिम पाऊस सुरू झाला होता. चुलीवर माशाचं कालवण मंद आचेवर शिजत होतं. त्याचा सुगंध संपूर्ण झोपडीत दरवळत होता. पारूचं लक्ष मात्र सतत झोपडीच्या दाराकडे होतं. सुरेश अजून कसा आला नाही? मनात काळजी वाढत असतानाच "आई, आई!" बाहेरून सुरेशचा आवाज आला. पारूच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. "आलास का रे?" "हो आई, बघ तांदूळ आणि दूध आणलं." सुरेशने आनंदाने पिशवी तिच्या हातात दिली. पारूने प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. "शाब्बास माझ्या राजा." तिने आधी छोट्या मुलाला गरम दूध पाजलं. 2 दिवसांनी त्याच्या पोटात काहीतरी जात होतं. दूध पिऊन तो आईच्या कुशीतच शांत झाला. पारूने भात शिजायला ठेवला. भात शिजण्याचा सुगंध आणि माशाच्या कालवणाचा वास एकत्र मिसळून त्या गरीब झोपडीत जणू सणांचं वातावरण निर्माण झालं. सुरेश वारंवार चुलीजवळ येत होता. "आई, अजून किती वेळ? थोडा रे. खूप भूक लागली गं." पारू हसत म्हणाली. "जा, तोपर्यंत बाहेर खेळून ये. मी हाक मारते." सुरेश बाहेर गेला. पारू चुलीजवळ बसली. अचानक तिच्या डोक्यात गरगरायला लागलं. 2 दिवसाची उपासमार, संपूर्ण दिवसाची धावपळ आणि अंगात शक्तीचा थेंबही नव्हता. तरी ती स्वतःला सावरत होती, कारण आई थकली हे तिला मान्य नव्हतं. थोड्याच वेळात भात शिजला. "सुरेश, चल रे जेवायला." आईचा आवाज ऐकता सुरेश धावत आत आला. त्याच्या डोळ्यात आनंद ओसंडून वाहत होता. 2 दिवसांनी त्याच्या समोर भरलेलं ताट होतं. पारूने भात वाढला. त्यावर भरपूर माशाचं कालवण घातलं. तिने जवळजवळ सगळे मोठे तुकडे सुरेशच्या ताटात ठेवले. सुरेश म्हणाला, "आई, तू नाही खाणार?" ती हसली. "मी नंतर खाईन रे." पण ती खोटं बोलत होती.
तिच्या पोटातही 2 दिवसापासून अन्न नव्हतं. तरी सुद्धा मुलाच्या ताटातला घास कमी पडू नये, हीच तिची इच्छा होती. सुरेश समाधानाने जेवत होता. त्याला पाहून पारूचं पोट भरत होतं. छोट्या मुलाला तिने भात भरवण्याचा प्रयत्न केला, पण दूध पिल्यामुळे त्याला झोप लागली होती. तो आईच्या मांडीवरच गाढ झोपला. रात्र वाढत होती. दोन्ही मुलं पोटभर जेवून झोपली. पारू त्यांच्याकडे पाहत बसली. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आज माझी लेकरं उपाशी झोपली नाहीत, इतकंच तिच्यासाठी पुरेसं होतं. बाहेर पुन्हा मुसळधार पाऊस सुरू झाला. विजांचा कडकडाट होत होता. झोपडी हलत होती. पारूला झोप लागत नव्हती. ती उठून मुलांच्या अंगावर शाल व्यवस्थित घालते आणि त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत राहते. अचानक आई, सुरेश घाबरून उठला. तो बाहेर पळाला. क्षणात त्याला जोराची उलटी झाली. पारू धावत त्याच्याजवळ आली. काय झालं रे? आई, खूप मळमळतंय. तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. पाणी दिलं, पण तिच्या मनात भीती घर करू लागली. अचानक उलटी का झाली? तेवढ्यात सुरेश म्हणाला, आई मला स्वप्न पडलं कसलं. काल जो मोठा साप बघितला ना, तो स्वप्नात मला चावला. हे ऐकताच पारूच्या छातीत धडधड सुरू झाली. तिला नवऱ्याचा शेवटचा दिवस आठवला. साप, दंश, मृत्यू सगळं तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. ती थरथरत उठली. सरळ चुलीजवळ गेली. दुसऱ्या दिवसासाठी ठेवलेलं माशाचं कालवण तिनं उघडलं. मेणबत्तीच्या लुकलुकत्या प्रकाशात ती प्रत्येक तुकडा हाताने तपासू लागली. एक तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा तुकडा. अचानक एका तुकड्याकडे पाहून तिचा श्वास अडकला. हे माशाचं डोकं आहे ना, की सापाचं? तिचा हात थरथर कापू लागले. अंधार, घाई, उपासमार, कामाचा ताण. तिच्या मनाने एक भयानक निष्कर्ष काढला. देवा, मी चुकून साप चिरला तर नाही ना? मी माझ्या लेकराला सापाचं मांस तर खाऊ घातलं नाही ना? हा विचार तिच्या मनात इतका घट्ट बसला की तिला दुसरा कोणताही विचार सुचेनासा झाला. सुरेशची उलटी, त्यांचं स्वप्न, सगळं तिला त्या भीतीचाच पुरावा वाटू लागलं. तिचा श्वास वेगाने चालू लागला. डोळ्यासमोर अंधारी आली. माझ्यामुळे माझ्या लेकराला काही झालं तर मी जगून काय करणार? ती स्वतःला दोष देत होती. अपराधीपणाने तिचं मन पूर्ण कोलमडलं. तिने उठण्याचा प्रयत्न केला, पण अचानक तिच्या डोळ्यासमोर सगळं काळं झालं. ती जोरात जमिनीवर कोसळली, धाडकन. आवाजाने दोन्ही मुलं दचकून उठली. आई, सुरेश धावत आला. त्याने आईला हलवलं. आई, उठ ना गं, माझ्याशी बोल. छोटा भाऊही रडत रडत आईच्या अंगावर पडला. दोघेही आईला हलवत होते. आई, डोळे उघड. आम्हाला सोडून जाऊ नकोस. पण पारू आता कायमची शांत झाली होती. तिच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळंच समाधान होतं. जणू शेवटच्या क्षणापर्यंतही ती आपल्या मुलांचाच विचार करत होती. त्या रात्री त्या छोट्याशा झोपडीत 2 निरागस मुलांचा आक्रोश आणि एका आईचं निशब्द मातृत्व पावसाच्या आवाजात विसरून गेलं. कथेचा संदेश, आईचं प्रेम मोजता येत नाही. ती स्वतःच्या वेदना लपवते, स्वतःची भूक विसरते, स्वतःचा जीवही पणाला लावते. कारण तिच्यासाठी तिचं मुलंच तिचं संपूर्ण जग असतात. ज्यांच्या आयुष्यात आई आहे, त्यांनी तिच्यावर प्रेम करा, तिला आदर करा. कारण आईची जागा या जगात कुणीही घेऊ शकत नाही.